नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, अडाणी ग्रुपच्या कंपन्यांवर मर्जरला घेऊन जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच मर्जरची अपडेट बघणार आहोत. तसेच कोणत्या कंपनीच्या इन्व्हेस्टरला कोणत्या कंपनीचे किती शेअर मिळणार आहे हे पण आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, त्यानंतर आपण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या अपडेटचं हेडिंग बघू शकतो. अंबुजा सिमेंट्स शेअर जंप आफ्टर बोर्ड अप्रूव्ज मेजर मर्जर विथ ACC अँड ओरिएंट सिमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे हा तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहीत असायला पाहिजे की ACC आणि ओरिएंट सिमेंट या दोन्ही कंपन्याची पॅरेंट कंपनी म्हणजे प्रमोटर्स अंबुजा सिमेंट्स लिमिटेड ही कंपनी आहे. आणि मित्रांनो, आता अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. कशासाठी? ACC आणि ओरिएंट सिमेंट या दोन कंपन्यांना पॅरेंट कंपनी म्हणजे अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये मर्ज करण्यासाठी ही मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, मी परत एकदा रिपीट करून सांगत आहे की ACC आणि ओरिएंट सिमेंट या दोन्ही कंपन्या आपल्या पॅरेंट कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड मध्ये मर्ज होणार आहे. आणि मित्रांनो, हे जे एंटायर मर्जर आहे, हे अशी अपेक्षा आहे की नेक्स्ट इयर मध्ये कंप्लीट होऊ शकते. तर चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या मर्जर नंतर ACC आणि ओरिएंट सिमेंट लिमिटेडच्या शेअर होल्डरला अंबुजा सिमेंट्स लिमिटेडची किती शेअर मिळणार आहे. कारण मित्रांनो, या मर्जर नंतर ACC आणि ओरिएंट सिमेंट लिमिटेड या दोन्ही कंपन्या शेअर मार्केटमध्ये एक्झिस्ट करणार नाही. तर मित्रांनो, ACC या कंपनीच्या शेअर होल्डरला 328 इक्विटी शेअर मिळेल. अंबुजा सिमेंट्सचे ज्याचा फेस व्हॅल्यू राहील 2 रुपये पर शेअर. जर त्यांच्याजवळ ACC या कंपनीचे 10 इक्विटी शेअर राहील तर 10 रुपये फेस व्हॅल्यूचे. मी परत एकदा क्लिअर करून देत आहे. ACC या कंपनीच्या शेअर होल्डरला 328 इक्विटी शेअर मिळेल अंबुजा सिमेंटचे जर त्यांच्याजवळ ACC या कंपनीचे 100 इक्विटी शेअर असेल तर. तर चला आता आपण बघूया ओरिएंट सिमेंटच्या शेअर होल्डरला या मर्जरनंतर अंबुजा सिमेंटचे किती शेअर मिळणार आहे. तर ओरिएंट सिमेंट या कंपनीच्या शेअर होल्डरला 33 इक्विटी शेअर मिळेल अंबुजा सिमेंट्सचे 2 रुपये पर शेअरच्या फेस व्हॅल्यूचे. जर ओरिएंट सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटरजवळ ओरिएंट सिमेंटचे 100 शेअर असेल तर 1 रुपये पर शेअरच्या फेस व्हॅल्यूचे. मी परत एकदा क्लिअर करून देत आहे. ओरिएंट सिमेंट लिमिटेडच्या शेअर होल्डरला 33 इक्विटी शेअर मिळेल अंबुजा सिमेंट्सचे जर ओरिएंट सिमेंट्स या कंपनीच्या शेअर होल्डरजवळ जर ओरिएंट सिमेंटचे 100 शेअर असेल तर. आणि जर आपण पुढे बघितले तर इथे कंपनीने सांगितले आहे की या मर्जरमुळे काय 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 अंबुजा सिमेंटला बेनिफिट होणार आहे. तसेच मित्रांनो, इथे आपण बघू शकतो हा जो मर्जर होत आहे तो कंपनीचा लॉंग टर्म स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. आणि मित्रांनो, अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे आपली सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटी करंट 107 मिलियन टन्स पर ॲनमने वाढून
फायनान्शियल इयर 2028 पर्यंत आपला सिमेंट प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढून 155 मिलियन टन्स पर ॲनम पर्यंत पोहोचवण्याची हा अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की ACC आणि ओरिएंट सिमेंट या दोन्ही कंपन्या आपल्या पॅरेंट कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये मर्ज होणार आहे। आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हे मर्जर कंप्लीट होऊ शकते नेक्स्ट इयर मध्ये। आणि मित्रांनो, आतापर्यंत याची रेकॉर्ड डेट आलेली नाही। आणि मित्रांनो, या मर्जरवर कोणतीही जर फ्युचरमध्ये अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल। तर चला मित्रांनो, आता आपण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर आपण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.68%, FISची होल्डिंग आहे 5.91%, DISची होल्डिंग आहे 19.41%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.21% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.77%। आणि जर आपण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड जर या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स आली आहे 9,174 कोटी रुपये। तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 2,302 कोटी रुपये। आणि जर आपण या कंपनीचा कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 33,160 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 35,045 कोटी रुपये। तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 4,735 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 5,158 कोटी रुपये। अंबुजा सिमेंट लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट। आणि मित्रांनो, जर आपण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 52,950.63 कोटी रुपये म्हणजे जवळपास 53,000 कोटी रुपये। तसेच अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लगातार कमी होत आहे आणि करंटली आहे फक्त 14.39 कोटी रुपये। तसेच याचा शॉर्ट टर्म बोरोइंग कमी झाला आहे 18 कोटी रुपयांनी जवळपास 12.5 कोटी रुपये। तसेच अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स कमी झाला आहे 11,068 कोटी रुपयांनी 6,172 कोटी रुपये। तसेच अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी झाली आहे 14,466 कोटी रुपयांनी 11,219 कोटी रुपये। आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.68% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सर्वात पहिले आपण बघितले की ACC आणि ओरिएंट सिमेंट लिमिटेड या दोन्ही कंपन्या आपल्या पॅरेंट कंपनी अंबुजा सिमेंट्स लिमिटेड मध्ये मर्ज होणार आहे आणि ACC आणि ओरिएंट सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या शेअर होल्डरला अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचे किती शेअर मिळेल मर्जर नंतर हे सुद्धा आपण बघितले आहे। तसेच आपण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर मित्रांनो,
मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.